आता आपण मसाजोग गावामध्ये जाणार आहोत। तिथे आज बंदचं आयोजन करण्यात आलेले आहे। कशा पद्धतीचं तिथलं वातावरण आहे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमके काय तिथली सध्याची परिस्थिती आहे, ग्रामस्थांची काय नेमकी मागणी आहे? या गावातील शाळा देखील आज बंद आहेत। रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। इथली बाजारपेठ सुद्धा बंद आहे। दुकानं सकाळपासून बंद आहे। हा बंद दिवसभर ते पाळणार आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं। आपल्यावर गावकरी आहेत, मला तुम्ही सांगा, आज गाव बंद आहे? हो, गाव बंद आहे। संतोष देशमुख यांचा सोमवारी 9 डिसेंबरला किडनॅपन करून क्रूरपणे संभाजीराजेसारखा वध केला, त्याच्या निषेधार्थ गाव बंद ठेवलेला आहे। आणि 28ला आज बीडला मोर्चा आहे। आम्ही सर्व गावकरी त्या मोर्चाला निघत आहोत। गावकऱ्याची नेमकी मागणी काय आहे? आता मुख्य आरोपी आणखी अटकेच्या बाहेर आहे। सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशी झाली पाहिजे, एवढी गावकऱ्यांची मागणी आहे। आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। गावातील बहुतांश मंडळी आता बीडकडे मोर्चासाठी निघालेले आहेत। काय मोर्चातून काय अपेक्षा आहे तुम्हाला? मोर्चातून म्हणजे हे उर्वरित राहिलेले आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि आमच्या राज्याला न्याय मिळवून द्यायचं काम या प्रशासनाने शासनाने करा। कारण त्यांना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणारच। आज अशी परिस्थिती आहे की गावातले एवढ्या लेकरासहित म्हाताऱ्या माणसासहित सगळे 28च्या मोर्चाला आता बीडला गेलेले आहेत। असं खुलं बंद आहे, कुठं सुद्धा तुम्हाला घराचा दरवाजा उघडा दिसतो। अशी परिस्थिती याच गावातली नाही तर पंचक्रोश तिथल्या 100 अगदी तर आपल्याला न्याय मिळायला पाहिजे अशी आक्रमकपणे मागणी हे ग्रामस्थ करतात। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।